नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू मायमावल्या आणि शेतकरी हितचिंतकांनो, काल 2:30 वाजेपासून तर रात्रीच्या 9 वाजेपर्यंत आपली SDO साहेब, तहसीलदार मॅडम आणि आपले ठाणेदार साहेब यांच्यामध्ये आपलं वादविवाद चालू होता, चर्चांचं देवाणघेवाण चालू होतं आणि याच्यात मार्ग काढण्याचं युद्ध पातळीवर आपली चर्चा सुरू होती. तर याच्यामध्ये मला खूप थकवा जाणवतोय, अशक्तपणा आलाय. तर हे सांगता येणार नाही सर्व, पण थोडक्यात सांगतो की काही ध्येय धोरणे हे युद्ध पातळीवर आखावं लागतात आणि वरच्या लेवलवर आखावं लागतात, अखत्यारीत करावं लागतात. त्यासाठी आपण काल यांच्या शब्दाने म्हणजे SDO साहेब, तहसीलदार मॅडम किंवा ठाणेदार साहेब यांच्या शब्दाने जिल्हा स्तरावर आपली मीटिंग ही 24 तारखेला आयोजित केली आहे. त्यामुळे आपण तुर्तास हे उपोषण मागे घेतलं आहे. जर 24 तारखेला याच्यातून तोडगा निघाला नाही तर आपण पुन्हा ह्या जोमाने, ह्याच जोशाने हा लढा उभा करू. कारण आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या पंचक्रोशीत पाणी आणि आपल्या हक्काचं पाणी, आणि त्या हक्काचं पाणी आपण नक्कीच ह्या ठिकाणी घेऊन येऊ. तर तेवढ्यासाठीच आपला हा लढा आहे. तरी सर्वांनी आता जसे आतापर्यंत सहकारी बनले, साथ दिली, तशीच सहकारी बना, साथ देणार, सहकारी बनवत चला, हे उद्देश लक्षात ठेवा. आणि काही गोष्टींमध्ये आपल्याला सर्व पक्षांचे नेते आपल्याकडे आलेत, त्यांनीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं, सहकार्य करण्याची साथ दिली किंवा पाठिंबा दिला किंवा सहकारी बनवून लढण्यास सांगितलं. तसंच अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला वचन दिलं आहे की तुमच्या ह्या समस्यांना आम्ही साथ देऊ, सहकार्य देऊ, परंतु ध्येय धोरण आखण्यासाठी काही गोष्टी प्रोसेस न करावं लागतात. म्हणून त्यासाठी आपण तुर्तास उपोषण मागं घेतलं आहे. लवकरच आपण येणाऱ्या 24 तारखेला बुलढाणा जिल्हा स्तरावर आपली मीटिंग आयोजित झालेली आहे. त्या मीटिंगला आपण जाणारच आहोत आणि बघू त्यामध्ये जर तोडगा निघाला नाही तर पुन्हा आपण एक आंदोलन छेडू. एवढंच बोलून थांबतो. थकवा खूप आहे, आज ॲडमिट व्हायचं आहे, तुम्ही समजू शकता माझ्या भावना. तर त्यामुळे नंतर बोलू, जे काय सांगायचं ते नंतर सांगेल. एवढं बोलून थांबतो. अशी साध्या सहकार्य बना आणि सर्वांचं हे श्रेय आहे. धन्यवाद.